नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असलेला प्रश्न घेऊन आलो आहोत. अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेवटी कधी मिळणार? ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिकं उभी असतानाच पाण्यात वाहून गेली. हजारो एकर शेतीचं नुकसान झालं. या नुकसानीवर राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार 2215 कोटी रुपयांच्या विशेष मदत पॅकेजला सरकारने मंजुरी दिली आहे. या पॅकेजमधून तब्बल 30 जिल्ह्यांमधील सुमारे 31 लाख शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मदत कॅश स्वरूपात नाही तर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. म्हणजेच ज्यांचे नाव या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत समाविष्ट आहे त्यांना पुढील 8 ते 10 दिवसात नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा झालेली दिसणार आहे. आपल्याला आठवते ना शेतकरी बांधवांनो, ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कित्येक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. पिकं पाण्याखाली गेली, काही ठिकाणी शेती वाहून गेली. शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च केलेले पीक एका रात्रीत संपलं. यामुळे शेतकरी वर्ग खूप अडचणीत आला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे. सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण झाली असून बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. आता प्रश्न असा आहे की आपल्याला मदत मिळणार आहे की नाही हे कसं कळणार? त्यासाठी शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी आपल्या जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. अधिकृत सरकारी वेबसाईटवर किंवा स्थानिक प्रशासनाच्या घोषणांवर लक्ष ठेवा. तुमच्या बँक खात्यात नुकसान भरपाई आली आहे की नाही हे खात्री करण्यासाठी बँक पासबुक अपडेट करा किंवा मोबाईल बँकिंग तपासा. सरकारकडून या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली जात असल्यामुळे रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही दलाल किंवा एजंटकडे धाव घेण्याची अजिबात गरज नाही. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेला शब्द आता पूर्ण होणार आहे. पुढील 8 ते 10 दिवसात नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यात जमा होईल. ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.